स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्य तर मिळवलं, पण या स्वतंत्र देशाच्या भवितव्याचं काय? देशाची व त्या देशातील समाजाची प्रगती मोजण्याचे विविध निकष असतात. उदाहरणार्थ जीडीपी, दरडोई उत्पन्न, उत्पन्नामधील विषमता यासारखे. त्याशिवाय मानवी विकास निर्देशांक देखील त्या देशाची प्रगती व परिस्थिती दर्शवतात. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, भ्रष्टाचार वगैरे. या सर्व निर्देशांकांमध्ये एक महत्वाचा निर्देशांक किंवा पॅरामीटर आहे, ज्यात त्या देशातील अथवा राज्यातील अथवा समाजातील चाइल्ड मॉर्टॅलिटी व लहान मुलांचे आरोग्य दर्शवलं जातं. लहान मुलांसंबंधी असणाऱ्या या आकडेवारीमधून एकंदर परिस्थितीचे अवलोकन करणं सोपं जातं. कारण लहान मुलं नाजूक असतात, अनेक गोष्टींमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम घडू शकतात. त्या कुटुंबासाठी, घरासाठी आणि समाजासाठी लहान मुलांचे संरक्षण ही सर्वात मोठी प्रायोरिटी असते. उदाहरणार्थ पुरेसे व पौष्टिक अन्न मिळते का? चांगले सुरक्षित पाणी उपलब्ध आहे का? सॅनिटेशनची व्यवस्था योग्य आहे का? प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत का? लहान मुलांच्या मातांना लिहिता वाचता येतं का? यासारखे अनेक पॅरामीटर्स लहान मुलांच्या परिस्थितीमधून स्पष्ट होतात. म्हणूनच म्हटलं की या निर्देशांकात इतर अनेक निर्देशांक समाविष्ट असतात. सरकार जर पालकाच्या भूमिकेतून देशातील नागरिकांकडे बघत असेल, तर सरकारची प्राथमिकता देखील या लहान मुलांचे वर्तमान व भविष्य सुदृढ करणे असणे अपेक्षित असते. पण चाइल्ड फूड पॉवर्टी म्हणजे 5 वर्षांच्या वयापर्यंतच्या मुलांना पोषक आहार न मिळणे, यात जगातील सर्वात वाईट अशा 20 देशात भारताचा क्रमांक लागला. हा झाला युनिसेफचा रिपोर्ट. भारतातील NFHS 5 रिपोर्टनुसार भारतातील मुलांमध्ये स्टंटिंगचे प्रमाण 35.5%, वजन कमी असण्याचे प्रमाण 32.1% तर वेस्टिंगचे प्रमाण 19.3% आहे. हीच मुलं येत्या 15 वर्षात तरुण बनणार आहेत. विश्वगुरू आपल्या देशातील लहान मुलांना कशा प्रकारची वागणूक देतो हे दर्शवणारे एक उदाहरण सांगतो. 2013 साली भारतात 25,000 सरकारी बालसंगोपन केंद्र होती. त्याचा फायदा 6 लाखाहून अधिक लहान मुलं घेत होती. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार भारताला कुपोषण वगैरे सारख्या समस्यांवर मात करण्यासाठी, लढण्यासाठी अशी लाखो केंद्र आवश्यक आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात फक्त 3,900 सरकारी बालसंगोपन केंद्र शिल्लक होती. त्याचा फायदा फक्त 84,000 मुलांना होतोय. नवीन पाळणा स्कीम अंतर्गत 2025-26 पर्यंत 17,000 अंगणवाडी सकट बालसंगोपन केंद्र बनवण्याची योजना आखली आहे. पण 2013 मध्ये म्हणजे 11 वर्षापूर्वी 25,000 केंद्र होती आणि 11 वर्षानंतर ही परिस्थिती. तीच गत शिक्षणाच्या बाबतीत. जर आजची मुले हे देशाचे भविष्य समजले जात असेल, तर देशाचे भविष्य कुपोषित आहे असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब, लाईक व सपोर्ट करावा ही विनंती. धन्यवाद.